अखिल विश्वातील रामभक्त रसिकजन हो, आज मकर संक्रांत पर्वातील 5वा दिवस. आज आपला चिंतन विषय आहे अध्यात्म रामायण आणि अद्भुत रामायण. अध्यात्म रामायण हा डॉक्टर अंजली पर्वते यांचा संशोधनाचा विषय. त्यांच्या अध्यात्म रामायण एक चिकित्सक अभ्यास या शोध निबंधामुळं त्यांच्या अध्यात्म रामायणाबद्दलच्या मांडणीला विशेष महत्त्व आहे. तर ऐकूया अध्यात्म रामायणातील आणि अद्भुत रामायणातील कथाभाग. अध्यात्म रामायण हे आनंद रामायणासारखंच शिवपार्वतीच्या संवादानं सुरू होणारं रामायण. मात्र आनंद रामायणा एवढा त्याचा विस्तार नाही आणि वाल्मिकी रामायणाच्या कथेला खऱ्या अर्थाने अनुसरणारे हे रामायण आहे. आनंद रामायणासारखा विखुरलेपणा यात नाही. एक जिनसी वाल्मिकी रामायणातीलच फक्त इथला राम हा आदर्श मानवराजा नाही, तर तो भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि पृथ्वीने गोरूप धारण करून आपल्यावरील भार हलका करण्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळं व देवांच्या विनंतीला मान देऊन दशरथ कौशल्याच्या पोटी त्यानं पुत्ररूपानं जन्म घेतलाय. लक्ष्मी ही जनकाच्या पोटी सीता रूपानं जन्मली आहे. लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे त्या विष्णूचेच अंश आहेत. त्यामुळे त्याला घडणारा वनवास, सीतेचे अपहरण आणि सीतात्याग इत्यादी साऱ्या घटना त्याच्याच इच्छेने घडतात. रावण अपहरण करण्यास येत असल्याची कल्पना राम आधीच सीतेला देतो व आपले छाया मायारूप बाहेर ठेवून अग्नीत वास करण्याची सूचना देतो. त्यानुसार ती आपलं छायारूप आश्रमात ठेवून अग्नीत प्रवेश करून राहते. त्यामुळे रावणाकडून पळवली जाते ती खरी सीता नव्हे, तर ती माया सीता, अशी कथा या रामायणात येते. ही कथा ही या रामायणाची स्वतंत्र निर्मिती आहे. या प्रसंगावर रामायणाच्या अभ्यासकांनी खूप उलटसुलट चर्चा केलेल्या दिसतात. कुणाला हा अलीकडच्या डमी वापरण्यासारखा वाटतो, तर कुणाला ही कल्पना रामायणातल्या संघर्षातला रस काढून टाकणारी असल्यामुळे फारशी मान्यच होत नाही. पुढेही सीतात्यागापूर्वी सगळे देव सीतेकडे येतात आणि तुम्हा दोघांशिवाय विष्णुलोक सुना वाटतोय. आता रावणवधाचं कार्य पूर्ण झालं आहे, त्यामुळे तुम्ही परत या, अशी विनंती करतात. हे सीता रामाच्या कानावर घालते तेव्हा तो म्हणतो, आता लोकापवादाच्या निमित्ताने मी तुझा त्याग करेन, पुढे शुद्धीच्या निमित्ताने तू पुढे देवलोकात जा, मी मागून येईनच. अशा प्रकारे सीता त्यागाचा प्रसंग ही प्री प्लॅन्ड बाय परमात्मा राम असं अध्यात्म रामायणकार सांगतात. हेच या रामायणाचं वेगळेपण आहे. या वेगळेपणामुळंच या रामायणात रामाच्या परमतत्वाची स्तुती करणारी अनेक स्तोत्रे आढळतात. यात कौसल्याकृत विष्णू स्तोत्र, अहल्याकृत रामस्तोत्र, वेगवेगळ्या देवांनी केलेली रामस्तुती, विराधादींनी केलेली रामस्तुती अतिशय प्रासादिक आणि ज्ञेयी आहेत. या स्तोत्रासाठी इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, वंशस्थ, वसंत तिलका, शार्दूल विक्रीडित अशी विविध वृत्ते वापरलेली दिसतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रसंगी रामानं भरताला लक्ष्मणाला केलेले उपदेशही तत्वज्ञान सांगणारे आहेत. ज्ञान कर्म समुच्चय सांगणारी रामगीता हा या रामायणातला एक महत्वाचा संवाद, जो रामलक्ष्मणामध्ये झालेला तत्वचर्चात्मक संवाद आहे. या सर्व उपदेश संवाद व स्तोत्रामधून अधोरेखित केले गेले आहे ते रामाचे परमात्म स्वरूप, परब्रह्म स्वरूप. अगदी मारीच रावणाला उपदेश करतो, त्यातही तो सांगतो, त्यज विरोध मतिम भज भक्ती परम कारुणिको रघुनंदना. काही उपदेशांमध्ये
ज्ञानयोग कर्मयोग यांचं विवेचन येतं, तर शबरीला राम नवविधा भक्तीचा उपदेश करतो. ही नवविधा भक्ती भागवतातील नवविधा भक्तीपेक्षा काही बाबतीत वेगळी असलेली दिसते. अद्भुत रामायण. अद्भुत रामायण हे अध्यात्म आनंदचे समकालीन रामायण असले तरी वाल्मिकी रामकथेशी फार कमी साम्य असलेलं रामायण आहे. अन्य सर्व रामायणांपेक्षा यात अद्भुत कथानक अधिक आढळतात. तिथे राम व सीतेच्या जन्माचे कारण म्हणून आलेल्या शाप वरदानाच्या कथा वेगवेगळ्या पुराणांमधून आलेल्या दिसतात. अंबरीशाची कथा, पर्वत नारद श्रीमती कथा, नारद व पर्वत यांचा विष्णूला शाप, नारदांचा लक्ष्मीला शाप, अशा शाप वरदानांच्या प्रभावाने राम व सीता रूपात विष्णू व लक्ष्मी यांचा जन्म झाल्याचे वर्णन अद्भुत रामायणकारांनी केलं आहे. प्रथमदर्शनी या सर्व कथा आल्हाळिक व कंटाळवण्या वाटतात, उगीच आल्यासारख्या वाटतात. पण बारकाईनं विचार केल्यावर जाणवतं की आपल्याकडचा जो कर्मविपाक सिद्धांत आहे की आपण जे चांगले वाईट कर्म करतो व आपल्या हातून अनवधानाने जे घडते त्या कर्माचे चांगले वाईट फळ आपल्याला भोगावेच लागते. या सिद्धांताचा स्वीकार देवही करतात. ते आपल्या कर्माचं फळ नाकारत नाहीत. वृंदेचा व नारदांचा शाप विष्णूंनी केलेल्या त्यांच्या फसवणुकीचा परिणाम म्हणून विष्णूंना मिळतो व ती फसवणूक व्यापक समाजाच्या दृष्टीने केलेली असली तरी ते दुष्कृत्यच. त्यामुळे त्याचे फलस्वरूप म्हणून ईश्वर रूपातून मानव रूपात होणारी अधोगती देव असूनही विष्णू टाळत नाहीत. ती स्वीकारतात आणि त्या काळात अधिक चांगले काम करतात. अद्भुत रामायणातले राम सीता यामुळे वेगळेच वाटू लागतात. मुळात रामायण राम सीता लक्ष्मण केनापी हेतुना वनात गेल्याचा उल्लेख आहे. तिथे कैकेयीचे वर इत्यादीचा उल्लेख नाही. खर तर ही रामकथा नसून सीता कथा, रामायण नसून सीतायनच आहे असे शाप वरदान कथानंतरचा कथाभाग पाहिला की जाणवतं. रावणाच्या नाशानंतर रामाचं त्यासाठी कौतुक करणाऱ्या ऋषींना सीता सांगते, रामाची इतकी स्तुती करण्यासारखे काहीही घडलेले नाही. दशमुखी रावण मेला खरा, पण पुष्कर द्वीपातल्या सहस्रमुख रावणाला रामानं मारलं तर तो खरा पुरुषार्थ ठरेल. ते ऐकून राम पुष्कर द्वीपात जाऊन सहस्रमुख रावणाला आव्हान देतो. दोघात तुंबळ युद्ध होतं. सहस्रमुख रावण रामाला मूर्छित करतो. ते पाहून सीता इतरांना सहाय्याची विनंती करते, पण कुणीच पुढे येत नाही. हे पाहिल्यावर स्वतःच चंडी रूप धारण करून सहस्रमुख रावणाला ठार मारते. विविध रूपे धारण करून रावणाच्या उडलेल्या मस्तकांशी चेंडूफळी खेळण्यासारखी खेळ करते. तिची ती उग्र भयंकर रूपे सावध झालेला राम पाहतो, भयभीत होतो आणि सहस्र रामावलीने तिची स्तुती करतो. गीतेतल्या अर्जुनाप्रमाणे तिला नेहमीचे रूप धारण करण्याबाबत विनंती करतो. तीही शांत होऊन नेहमीचे प्रसन्न रूप धारण करते. हा या रामायणाचा जो संपूर्ण प्रसंग तो सप्तशतीतील महाकाली रूपात देवीने केलेल्या लीलांची आठवण देणार आहे. या रामायणावर शाक्तपंथीयांचा प्रभाव असावा असं प्रकर्षानं जाणवतं. केवळ 27 सर्गांचं हे छोटंसं रामायण आणि तत्वज्ञान दोन्ही दृष्टीने विस्कळीत स्वरूपाचं जाणवतं. अद्भुताचा वापर हेच याचं एकमेव वैशिष्ट्य म्हणता येईल. इथे सीता ही मंदोदरी कन्या असल्याची कथाही येते. रसिको, खरंच अद्भुत आहे ना सार? अशा रामाविषयीच्या विविध गोष्टी आपण राम जन्मभूमी मंदिर उद्घाटनापर्यंत ऐकणार आहोत. तोपर्यंत राम राम. जय जय रघुवीर समर्थ.
श्री रामचंद्र महाराज की जय।